बाई हे तर मस्त निवांत आहे. आजही जात नाही का काय तो? या पिंकीनं लस नाही रंगवले हो पाहुणे. इतके दिवस असतात काय? नाही मारे आता एकटा येत जाय तर नाही गोट. हिचं काय नाही इतके दिवस ठेवायचं. पिंक लयच करते निरा. वहिनी 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 निरा डोक्यावर जाय नाही भे वही तर. आमच्या पिंकीला अक्कलच नाही. हे पोरगी शक्ती दिसते मले. लयच आहे. खेड्यातली हाय गरीबाची. सारे काळे डावे काय दे काढून तिला सगळं माहित आहे. मग काय हे पोरी अशा लय हुशार राहतात. हो येईल सगळे येतात काळे डावे. बाय 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 बाय. आजी पिंकी भवानी आहे. काय अक्कल नाही. मंजू काही गरीब नाही काय. साधी बुडी नाही. माय बाय सबन समजते. बोलणं चालणं बसणं अमकं ढमकं. आता पा कशी पाहू लावतो. पण झाला पाहुणा 2 दिवसाचा 4 दिवसाचा 10 दिवसाचा पाहुणा असते का कुठी. तिले गमून राहिलं ती. एवढा मोठा बंगला मोठ्या लोकांच्या घरी रोज रोज नाना प्रकारचं खाणं. तिला तर वाटत असेल माय बाई काहीच आहे काहीच नाही. बापाच्या घरी काही पाहिलं नाही. अति मा भावाच्या घरी आली तर अति माय बाई तिले वैभव नाही रा. मग मा भावाच्या घरी काची कमी आहे. आता तू नाही तर मा घरी आली म्हणजे एक हात खित आणि एक हात तुपातच आहे तिचा. म्हणून तर तिला जाणे वाटून राहिलं मा घरून. आता पा कशी पाहून लावतो. किती छान वेल आहे ही. बापरे छोट्याशा कुंडीत लागलेली आहे. तरी पण किती मस्त मोठी झाली. फुलं किती सुगंध आहे. पिंकी ताईला मागेल मी याचं रोप. अशी डांग वगैरे नेली तर लागेल तर लागेल. मी पण येईल माझ्याकडे. पायजो हात नको लावून द्याले. फुलं नको तोडो. नाही आता मी फुल नव्हती तेवढं राहिली पाहून राहिली होती मी फक्त. छान ना सुगंध पण मस्त आहे. कोणती आता ही लय मागाची आहे ती. इकत आणेल आहे माय बाई नर्सरीतून. नर्सरी कळते का तुले? आळायचं स्पेशल दुकान असते. आमच्यासारखे मोठे लोक असे एकामेकाच्या घरच्या डांगा नाहीत लावत झाड. त्या नर्सरीतून इकत 300 300 400 400 रुपयाचं एक झाड लावतात दारात. तत्तुल्ली व्हायचे. हात नको लावू त्याले. नाही मी हात नव्हती लावून आली. अच्छा नर्सरीतून आणलेली आहे. हो का छान आहे. छान दिसलं. बघितलं फक्त मी हात नाही लावलं. मला आवडलं ते. मी काय म्हटलं आता ताईला म्हणते एखादी डांग लागते कशी. अशी डांग जगते ना कोणत्या कोणत्या झाडाची. तोच विचार करत होते. नर्सरीतून आलेला आहे ना. हो का अच्छा का मस्तच आहे. पण वेगळंच फुल आहे त्याचं. हा ते गातले लोक एकामेकाच्या घरच्या डांगा चोरून येणार. काही काही तो बाई बाई आमच्या गावातल्या बाजिंद्या बाया हाय तशा बदमाश बोळ्याच्या. मग माघोरी एवढाले मागाचे झाड असतात म्हणलं. आम्ही कत आणतो नर्सरीतून. मग स्पेशल दुकान आहे म्हणलं झाडाचं. सस्ती आहेत का? बंदी 500ची नोट द्या लागते म्हणलं. इतकुसक झाड येते. आणि ह्या बाया बाई आपण उठायच्या पहिले फुलून नेतात. ततून नाही तर बाई एवढ्याला डांगाळत ना माय वळायला बायाले अक्कल नसते ना. कोयत काही नाही. काय झाडं माहित असतात त्याले. लय मागाचं न्याराचं इंग्रजीतलं नाव आहे त्या झाडाचं. आता मला याद नाही म्हणून त्यानं मला इंग्रजी येते तसं येते मला समज. पण मला याद नाही झाडाचं नाव. पिंकीला माहित आहे तर याच असतं बाई किती डांगाने म्हणलं. अळाण्या बायानं त्याच्या लावासाठी काही जगल्या नाहीत. अव जगतच नाही का. ते झाड लय मागाचं आहे. हो का काय चालू आहे? ऐ येतो मी वा येतो ना. काय बाई गमते का आमच्या घरी? हो मामाजी गमते ना. आता गमणार काऊन नाही. होती का तिका चुलीवर स्वयंपाक करा लागते का? मातीच्या घरात राहा लागते. एवढा मोठा बंगला आहे ना. दिवसभर तून ती फिरते पाहिती भिरी भिरी. मोठ्या लोकांच्या घरी आता तिनं खाली एवढ्या वस्ता आणि मोठं घर पाहिलं व ती पाहिते नवायचं. गमत नाही तर काय ते. पण आता जातील ते. आज तर चालले मला वाटे. तुम्ही कुठे चालले? मग आता सांग थांब ना. आता चालले घरचे पाहुणे. आज काल पाहुणचार झाला. बासुंदी केली ना पिंकी. बासुंदीचा पाहुणचार केला काल. मग काल पण सार झाला तर आज पाहुणे जातील ना. तुम्ही कुठे गेले? थांबा घरी. पाहुणे सार झाले की मग जा. बरोबर सांगितलं मी पाहुणे येले की जा लागते आज म्हणून. माल्यासारखी आयडिया माल्यासारखी बुद्धी सगळ्यालेच देत नाही. तुम्हाला कोणत्या पाहुण्याले कावाला जीवार आहे. पाहुणे जर निघून नाहीत राहिले घरातले. पाहुणारायवर पाहुणचार होऊन राहिले पण पाहुणा जायचं नवच घेत नाही. तर मासारखी बुद्धी लावा. पहिलेच म्हणा बाई आज चालला तुम्ही ह्या पा जात असताना तर सकाळी व काय लवकर निघा.
पाण्या पावसाचे दिवस आहेत, संध्याकाळी भलकोस पाणी येते बाई. उगाच तुमचे येले. त्याच्यापेक्षा हे पा सकाळूनच चालल्या जा, सुखरूप घरी पोचता. आणि पोचल्यावर फोन कर जा बा. आल्या तर लय बरं वाटलं बाई. येत जा अशा वरच्या वर. नाही 8 दिवस राहिले नाही, पण सकाळून आलं संध्याकाळी गेलं, थोडीच भेट होती. तुम्ही आल्या तर लय बरं वाटलं बाई. असं म्हणत जा. पाहुण्याला जा नाही वाटलं तरी पाहुणा चालला जाते. याले म्हणतात पाहुण्याची बिदाई. प्रत्येकाला येत नाही, ते फक्त मलाच येते. आता पहा आमच्या घरचे पाहुणे कसे चालले जातात. हाय ना मंजू, आज चालले ना तुम्ही? हो आज चाललो ना. बाई येणे तुम्हाला म्हटले नाही आज झालात काय. कसा आहे माणूस काढून दिल्याशिवाय निघून. ही पिंकी ते ऐकत नाही बाई. आम्ही आज चाललो ना. अरे थांबा, काय चालले एवढं काय? थांबा थांबा, कुमार तर काल म्हणे सकाळी तो तेल चालले बारशी टाकले. मंगेशचा कोणी दोस्त आहे तर ती त्याच्या ते हे पाहिले त्यानं काय ते ती हळद लावली का काय लावलं म्हणत बा. केळी लावली 2 एकर हळद लावली काय ते पाहायला चालले. ते उद्या चालले. मग आज कसे काय जाणार आहात तुम्ही? कोण सांगलं तुम्हाला? काल रात्री कुमार मंगेश गोष्टी करताय टीव्ही जवळ बसलो तुम्ही तर ते सकाळी तिकडे चालले. आता आज कसे काय जाणार आहेत ते? भूक लागले तेच जाणं मग. नाही नाही पण कुमार येऊ म्हणे, जाऊ म्हणे. तू काही करून राहिला ना ते भाजीपाला काही करत तू म्हणते ना काही बागायत. थांब बाई, काय जायच्या घाई आहे. उदे कुमारचा मेळ लागू दे पहिले. तो काही लावतो म्हणते ना वावरात तर उदे ते काय जा लागते एवढं काय हे आहे. चला येतो मी. सांग बाई. मला वाटलं बाई आता काल पाहुणचार झाला, आज तुम्ही चालले. आता तिसरी येत असते बाई. पाहुणचार झाला की पाहुणा काही राहत नव्हती. तुम्ही राहूनच राहिले. रा का लोकांचं घर आहे का? कुमारच्या बहीणचं हाय तर हाय, कुमारच्या आत्याचं बी हाय म्हणलं. मग आता कुमार राहिला तुला राहिलोच आहे. तू कधी एकली जाशील? अजून 2 दिवस हायच वाटते. मला तर भला राग येते बाई या मंजूचा. मला उशी पटत हे. अडाण्या बुड्याची ती लोकांची पोरगी केली असती तर कसं न्यारा राहते, स्टँडर्ड राहते. पैशावाल्याच्या लोकांचं लेकराचं न्यारच असते समज. गरीबाचे मला उलशी पटत. मी काय म्हटलं? हा मावा आणजा बरं दिला. अहो खवा ना, तुम्हाला तर काही समजत. मावा खवा एकच आहे सगळं. हा खव्याचे गुलाबजामुन करतो. हा 1 किलो. चांगला जर असला ना तर 2 किलो आणला चालत. अहो खव्याच्या जिलेबी होतात मस्त. मग नाही भाऊ का रोज येते का माझं घेऊन? लवकर या म्हटलं काय? बरं ठीक आहे. हो हो या ताई. अरे वहिनी या ना. फोन चालू होता का? अरे काही नाही, यांना फोन केलाय, बाहेर गेलेले आहेत ना. आलीच. ओ हा टावेल येईन भांगोड केली की सवय आहे निधीच्या बाबाले. ओला टावेल गादीवर टाकून देतात. इथं बाल्कनीत टाकत नाही. खाली दोरीवर जाऊन कधी वाळू घालतील. लई माणूस आहे ना मग. या मला वाटलं मी अंगच टाकलं का? नाही हो ताई, अंग नाही टाकलं मी. तिथं समोर मी ते झाडं लावलेले आहेत की ते समोर तिथं. हे कुठे गेले? दादा सोबतच गेले आहेत का? हो याच्या सोबतच जायला येतो. कोण? नाही म्हटलं ताई आज आता जातो आम्ही. आता काय घाई आहे वहिनी? थांबा, काय आहे? जेवण राहिलं अजून माझ्या घरचं. बापरे ताई, जेवण काय रोज काही काय कायच आहे. आता कोणतं जेवण राहिलं? रोजच तर चालू आहे. त्या दिवशी छान मेंदू खाल्ले, पावभाजी खाल्ली, काल बासुंदी दिली. जेवण नाही तर काय तर झालं ते. नाही थांबा काही काय जायले तसे कुठे फिरायला गेले तुम्ही? मा भाऊ कंजूसच आहे. कुठं नेलं नाही तुम्हाला आहे ना? जाऊ दे, माझ्या घरी आले तर थांबा ना मग 2-3 दिवस. आता आम्ही तुमच्या भावाले गुलाबजामुन सांगितले, म्हणजे गुलाबजामसाठी खवा सांगितला. तर मेसेज आला वाटते. दादाचा आहे का? हा नाही कंपनीचा असेल. मला वाटलं हेच आहे का कोणाच आहे का. तर म्हटलं खवा सांगितला, गुलाबजामुन करू ना खव्याचे. नाही ताई कशाला, राहू द्या. आता तुम्ही एवढं सगळं हे केलं, राहू द्या. काही नुका करू. काय ताई आलो तसं नुसतं खाणं खास चालू आहे. आता म्हटलं संध्याकाळी जाऊया म्हटलं आम्ही. म्हणून यांना म्हणत की जाऊ म्हणून. हे काय इथंच रमतात की काय? दिवस झाले ना ताई, आता 5-6 दिवस झाले ना. मग काय झालं का लोकांच्या घरी आहे का? झालं काय झालं? थांबा
कशाची तुम्हाला कोण एवढी घाई झाली? आईला सांगितलं मी, आईची काळजी करू तुम्ही. आईला सांगितलं, म्हटलं माझं जेवणच राहिलं अजून. पाहुणचारच नाही केला म्हटलं अजून मी त्याईले. पाहुणचार दिनं मग पाठवीन म्हटलं. काय घाई आहे वहिनी, थांबा ना. करमत नाही राहिला का तुम्हाला इथं? नाही नाही, काही करमते तुमच्या इथं, करमत नाही तर काय. पण म्हटलं जास्त दिवस जास्त दिवस झाले चांगले नटत नाही तर आम्ही काय 2 दिवसासाठी म्हणून आलो होतो. कसं वाटलं बा, 1 दिवस तुमच्या इथं फार 2 दिवस आणि 1 दिवस आत्याच्या घरी जेवण झालं बा, असं असं होतं. मग काय झालं, थांबा. माझ्या सासून काही म्हटलं का? नाही नाही नाही, त्यांनी काही नाही म्हटलं. त्या कशाला काही म्हणतील, आपण कुठं काय म्हणा बाई की याच्या सासूबाई म्हणत जा बरं बाई आहे त्या सासूबाईचं. त्याला असं वाटलं आज आम्ही चाललोच का, काल आता बंदीचं जेवण झालं. त्याला वाटलं की आज जाऊ बाई. आता हे दोघंही बहीण भाऊ ऐकण्यात राहिले, मला हलकटासारखं इथं राहा लागू राहिलं. ते तसं मैनानचं काही नाही, मैनानच चांगली आहे व, पण तिची सासू आज डायरेक्ट म्हणे ना हे जातील, थांबा तुम्ही. त्या बाबाले जसं काय बाई आता कसं सांगू, चांगले नाही वाटून राहिलं बाई. त्याला वाटून राहिले आज आम्ही चाललोच, ताई नाही म्हणतात हाय म्हणून बसला कुठं. काय आता त्यांना काय, आम्ही जात नाही इथंच राहतो. बरोबर आहे ना, 2-3 दिवसाचे 8 दिवस झाले आम्ही इथंच आहो ना. उद्या 8 दिवस होतात म्हटलं आम्हाला यायले. त्याला वाटत की गेले पाहिजे, बरोबर आहे ना. मला नाही आवडत बी यांच्या सासूबाईचा स्वभाव, त्याच्यापेक्षा गेलेलंच बरं. काय झालं वहिनी, काय म्हटलं, काही करमून नाही राहिलं का? कळलं काय आहे बाप्पा, करमेल काय असं का? आमच्या भावाच्या तर काही दूर ना तुम्ही. काय ताई, मी तसं काही असंच म्हटलं जात होतं. काय आता तुम्ही कॅमेरा आलोय ना, तर प्लीज काय करू नका, खरंच ना करू. खूप झालं बाबा, मला तर वाटते वर्षभरात फोन घेतले काय मी इथं तुमच्या इथं. करू नका ताई, काही चांगलं नाही वाटत ना, रोज 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 काही ना काही. असं काय करून राहिली बाबा, पुरण तर केलंच नाही मी तुम्हाला. नाही ताई, पुरण करू नका, काही नाही आवडत कोले. तसं पण ताई कशा, तसं मसाला तर राहतो ना आम्ही 1 दिवस आणखी येतो, पण प्लीज खरंच करू नका काही. दादाला खावा वगैरे आणू नका म्हणा, नका करू ताई, काही नका करू, चांगलं नाही वाटत ना, खर्च की होते. काय वहिनी, काही नका लावू. चला चला, मी तुम्हाला ते हे दाखवते. त्या इमली काकूच्या घरी तुम्हाला चहा प्यायला बोलतो ना, चला त्याच्या घरी जाऊ. आणि जाता जाता तुम्ही म्हणा ना तुम्हाला ते याचं रोप पाहिजे अपरजातचं, चला त्याच्या घरी आहेत, देऊन दे मग मी तुम्हाला, घेऊन येऊ आपण. तुम्ही जासाल ना त्या दिवशी महालक्ष्मी राहणार. चला, ते काकू आले त्या तुम्हाला चहा प्यायला बोलले. त्याचं जेवणाचं चालू होतं, पण आता मग काही आला शिंपले तर म्हणत मग चहा प्यायला तरी घेऊन ये बाई, नाही तुझी भाव चालली जाईल. खूप चांगले आहेत त्या स्वभावानं, माझ्या गावाला लोक खरंच खूप चांगले आहेत वहिनी. हो ना, त्या दुसऱ्याही ताई आल्या होत्या ना, सांगले काकू. हो, त्या आला, त्याच्या इथं जेवण आहे तुम्हाला म्हणून तर बनून राहिली. पाहता त्याच्या घरचं जेवण राहिलं, त्याने एवढं सांगायला आल्या त्या. तुम्ही कशी घाई करता जायची, जायची काही नाही करायला लागत. चला बरं, तुम्हाला जरा मला ते कामच लागतात, जरा बोर झाले का तुम्ही बसून बसून, चला कामा करू लागा. काय बाई, काय सांगा यायले, सासूला वाटते की आम्ही चालले गेलो पाहिजे लवकर, या बाईला वाटते की थांब काय बाई, मला तर पेचच जाता, कसं सांगू मी. ती बी सासूबाई म्हणत की जातातच, कधी जाता विचित्रच वाटू राहिलं मला. काय हो, मला समजून नाही राहिलं, जाऊ करावं. जायचं नाव काढलं की हे गोष्ट नाही घेत, ताईच म्हणतात, आणि त्यांना असं वाटते की चालले पाहिजेत. शांतता आहे तो घरात. बुडी गेली माय, बुडी कुठे गेली? बुडी निजेला आज उठलीच नाही, सकाळून उठली होती, सर्दी गिर्दी झाली जरा, अशी नागिक बंद झालं, अशी काही येऊन राहिल्या. मग पोरानं गोळी दिली, मी हळदीचं दूध करून दिलं, पोरांना गोळीच दिली. मी देऊ नका इतक्या लवकर गोळी, शिनाई आली तर लगे गोळी देते पोरग. एवढ्या गोठाना चांगल्या नाहीत ना ओ माय बाई. मग निजेला का बुडी? हो, मग ती गोळी घेतली, मग मी हळदीचं दूध करून म्हटलं हे दूध घ्या, म्हटलं हळदीचं दूध घेतलं, डबल दिसली, आता झोपला गेलाय. हे वातावरण इले खराब आहे, पाण्याने हे ते, त्यानं सर्दी आलीशी. प्रणव शाळेत गेला का मग? हो, तो शाळेत गेला, आणि बुडी निघाय ते वावरात गेले. मग काय आमच्या घरात आवडणार आहे ना, मी एकली जाऊ नंद करून राहिली झालं. हो, ते दोघं आजी ना ते घरी नसली सारं घर शांत होऊन जाते, आणि माझ्या घरी असली की बाय 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 बाय, माझ्या घराला आवाज येते ना. आज ना त्याचा आजी काय म्हणते ना, तू काय म्हणते ना, आजी काय म्हणते. हो बाई, आम्हाला तर आदतच झाली बाई, काय जरा बुडीचं बोल नाही की आरामशीर नाही,
जोरात जोरातच बोलते आणि प्रणवली तर सवय लागून राहिली बाई. भला जोरात जोरात बोलते. त्याला म्हणतोय त्याच्या बाबांना एक बदुका दिला. जेवता जेवता जोरात बोलायला तर म्हणे त्याचे बाबा मी कानात भेटले का म्हणत मी बैर आहो का अति झाला बसेल एवढ्या जोरात कोण बोलून राहिला. चालेला गदना. मग चला आमच्या बुडीचं तोंड सुरू. भरल्या ताटावर लेखाले मारते असं छायन बरं झालं 17 नाही एकुलता एक छायन तरी वागवल्या जात नाही. बाय 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 ते मुकेच बुडीला काय म्हणते नाही ना एवढ्यात बोलणं बरोबर नाही. आता बुडीचं कसं आता म्हातारा माणूस चालून जाते. प्रणवली तशी सवय घेईन ना. चल माय भेटू का बुडीची भेट घेऊ का नीच राहू दे झोप लागेलाय अजून उठले गेलं होईल. आता कशी ती गोळी घेतली ते दूध गीत घेतो तर झोप लागली. रात्री झोप नाही लागली म्हणत त्या सर्दी अंग दुखत अशी तर रात्री झोपच लागली म्हणत म्हणले मी आलं उठवलं का नाही तर उठवलं नाही म्हणत. वाटलं शिन बुडीला जाऊ दे निला काही उठवलं नाही आणि सर्दी नांग दुखत झोप काही लागली नाही. आता सकाळून झोप लागली. ओ माय बाई तो जेठी काल शिका देत आणि लागे खोकलं ती म्हणलं माय बाई बिम पडता का तर काही नाही झालं पण द्यायले गोले झाले ते वावरातून येतात गोले झाले त्याच्यानं द्यायले हे झालं आणि मग शिका येतात पण सर्दी आली नाही. तो शिकाईवरून त्याच्यावरच गेलं. ती हळदच खातात ती गुई नाही हळदीचे पक्के खातात ते आणि गरम पाणी पितात. तेच पाहिजे बाई. निरा शिकला आली तर गोई शिकणे आली तर गोई आमच्या घरी बुडीलाच गोळ्या देतात ना बाई. हे एवढं बरोबर नाही ना. नाही म्हणतात आता तिला काय तिला का त्रास सहन होते का तिला का त्रास सहन होते का आम्हाला सर्दीचा कायचा त्रास आता तेवढं सर्दी ना अंग दुखेच पण सर्दी आली पाहिजे ना. ती जर पूर्ण आली पाहिजे ना 3-4 दिवस तिचे दाबू 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 आणि गोळ्याच का साजऱ्या असतात माय बाई. पोराला तर वाटते मामा आले उलसक त्रास नाही पाहिजे. जाऊ दे बाई आपण म्हणलं तर म्हणतील तुला काय लागतात मी आणतो तुला कोण जिवार येते त्याच्यासाठीच म्हणतं काय असं व्हायचं होय. तू काही म्हण नको त्या दोघं मायल्या कायच्या मधात काही पडू नको. तू मग काय टाकणार आहे तुलेच बोलणे खा लागतात मग. हो मी जास्त ना दिस नसतो का म्हणजे चालता का फोन गेली म्हणे घरी काय तर तिच्या ननदच्या घरी. अवा आज नाही तर सकाळी चालली म्हणे आई 1-2 दिवसात चाललो आम्ही आता. माय बाई हो ना तेच म्हटलं शांताबाईचा आलता ना फोन. हो मी विचारलं म्हटलं म्हणजे येलाय ना तर हो म्हणजे येलाय मग शांताबाईच्या घरी जेवण झालं ना रेले. हो सांगे ना आत्याच्या घरी जेवण झालं. आत्याच्या घरी पहिल्याही दिवशी गेलती म्हणे मी मग जेवण केलं म्हणे आत्यानं दुसऱ्या दिवशी. म्हटलं जात असतं का नेहमीत नाही म्हणे नेहमी नाही जात नेहमी चांगलं नाही वाटत ना आता पहिल्यांदा गेली ननदच्या घरी हे काय येणत बशीन. बबळा आलता म्हणे मला भलायले बबळा संग गेली म्हणे मग मी आत्याच्या घरी.